जसं की तुम्ही माझ्या पूर्वीच्या व्लॉग्समध्ये बघितलं असणार की मी रॉचेस्टर न्यूयॉर्कमध्ये राहतो. तर हा रॉचेस्टरचा पूर्ण असा मॅप आहे आणि रॉचेस्टर हे न्यूयॉर्क स्टेटमध्ये येते. पण हा पूर्ण व्लॉग जो आहे तो आहे माझ्या रोड ट्रिपचा, जे की मी रॉचेस्टरपासून नायग्रा फॉल्सपर्यंत केली आहे. आणि या व्लॉगमध्ये माझे 2 मित्र मला जॉईन करणार आहेत. तसंच आपण बघूयात की रॉचेस्टर ते नायग्रा फॉल्स किती अंतर आहे, किती मोठी रोड ट्रिप आहे ती. आणि असून मला दाखवायचं आहे की नायग्रा फॉल्समध्ये कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहे ज्या की तुम्ही करू शकतात. आणि तसंच कुठले इंडियन रेस्टॉरंट्स आहे जिथं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवण चांगलं मिळते. तर ते पण आपण या व्लॉगमध्ये बघणार आहे. तर बघूया आपण की टोटल डिस्टन्स किती आहे रॉचेस्टरपासनं नायग्रा फॉल्सचं. तर आपण सर्च करूया नायग्रा फॉल्स न्यूयॉर्क. आणि जसं की तुम्ही बघू शकता की रॉचेस्टरपासनं नायग्रा फॉल्स हे टोटल 1 hour 26 minutesची ड्राईव्ह आहे. आणि थोडंसं मला डिस्क्लेमर द्यायचं आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये आधीच. सिन्स नायग्रा फॉल्समध्ये खूप जास्त गर्दी असते आणि खूप पाण्याचा आवाज आणि हवा युजली असतेच, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या ब्लॉगमध्ये असं होऊ शकते की जिथं तुम्हाला माझा आवाज क्लिअर नाही येत आहे. तर त्यासाठी मी आधीच तुमची क्षमा मागतो आहे. पण जर तुमच्याकडे कुठल्याही आयडियाज असतील चांगल्या किंवा कुठले रेकमेंडेशन्स असतील, काही फीडबॅक असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये ड्रॉप करा. व्हिडिओ संपल्यानंतर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी प्रयत्न करेल पूर्ण कॉमेंट्स वाचण्याचा आणि तुमच्या प्रत्येक कॉमेंट्सला रिस्पॉन्ड करायचा. तर चला आता आपण सुरू करूया पूर्ण व्लॉगला आणि बघूया किती छान आहे नायग्रा फॉल्स. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 21 जून आणि आता वाजलेले आहे 11:30 सकाळचे. तर मी चाललो आहे आता माझ्या मित्रांसोबत नायग्रा फॉल्सला. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज पूर्ण नायग्रा फॉल्स कसा आहे, इथं कसं तुम्हाला जायचं आहे, इथं काय काय करण्यासारखं आहे नायग्रा फॉल्सला आणि काय काय तुम्ही कसे प्रिपेअर्ड असले पाहिजे ते. तसंच या व्लॉगमध्ये 2 नवीन जण मी इंट्रोड्यूस करणार आहे. दोन्ही माझे मित्र आहे. पहिला माझा क्लासमेट आहे, त्याचं नाव आहे निनाद बालसराफ. आता मी सगळ्यात पहिले त्यांनाच दोघांना पिक करायला चाललो आहे. आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो आहे निनादचा रूममेट, त्याचं नाव आहे शिवम. तो दिल्लीचा आहे आणि सिन्स तो दिल्लीचा आहे त्याला मराठी जरी समजते, त्याला मराठी बोलता येत नाही. तर आम्ही प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये की आम्ही त्याला पण इन्क्लूड करून घेऊ पूर्ण व्यवस्थित. तर बऱ्याच वेळा असं होईल की आम्ही मराठी व्यतिरिक्त हिंदी पण बोलतो आहे व्हिडिओमध्ये. तर ऑलमोस्ट रेडी झालो आहे मी. आता सगळं सामान ठेवलं आहे गाडीमध्ये, पाण्याच्या बॉटल्स वगैरे आणि जे पण इसेन्शियल्स लागणार आहे नायग्रासाठी. मी एक टॉवेलसुद्धा घेतला आहे माझ्यासोबत, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की नायग्रा फॉल्सच्या तिथं तुम्ही गेले की तुम्ही ओले होणारच आहे. त्यामुळे टॉवेल ठेवा आणि एक पेअर ऑफ स्लीपर्स ठेवा, चप्पल ठेवा, कारण की तुमचे शूज ओले होण्याचे चान्सेस आहे. तर चांगले शूज घालून या. बट शूज ओले झाल्यानंतर तुमचं सगळं झालं फिरून की त्याच्यानंतर तुम्ही स्लीपर घालून मग निवांत फिरू शकता. तर जसं की मी सांगितलं, आता मी पहिले चाललो आहे निनाद आणि शिवमला घेण्यासाठी. त्यांना पहिले पिक करणार आहे मी. ते इथून ऑलमोस्ट 17 मिनटाच्या अंतरावर राहतात. निनाद राहतो RITच्या जस्ट 2 मिनटाच्या अंतरावर मागे, RITच्या साईडला. RIT माझी युनिव्हर्सिटी आहे, रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर आता बस त्या दोघांना मी पहिले पिक करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण चालू करणार आहे पूर्ण प्रवास. इथून ऑलमोस्ट 1 तास 40 मिनटं लागतात नायग्रा फॉल्सला पोहोचण्यासाठी. तर मी पूर्ण प्रवास दाखवतो तुम्हाला. परत नायग्रामध्ये काय करण्यासारखं आहे ते सगळं दाखवील. तर चला बघूया आता आपण नायग्रा फॉल्स. तर मी जस्ट आता पोहोचलो निनादच्या घरी आणि मी तुम्हाला दाखवतो त्याचं अपार्टमेंट कसं आहे आणि त्याचं अपार्टमेंट कॉम्प्लेक्स कसं आहे ते पूर्ण. तर हा असा पूर्ण ड्राईव्हवे आहे निनादच्या घराचा. इथं मी गाडी पार्क केली आहे आणि हे त्याचं अपार्टमेंट आहे त्या साईडचं तिकडच्या. आणि त्यांचा ड्राईव्हवे तो आहे, पण दोन्ही अपार्टमेंटसाठी 2 ड्राईव्हवेज आहे जिथं ते गाडी पार्क वगैरे करू शकता. आणि हे 11 नंबरचं अपार्टमेंट जे आहे ते निनादचं आहे. तर जस्ट मी आता गाडी सुरू करून ठेवली आहे. ती लोक थोडासा नाश्ता करून येत आहेत. तोपर्यंत मी म्हटलं तुम्हाला दाखवून देतो की किती एक्झॅक्ट टाईम लागणार आहे इथून नायग्रा फॉल्सला. तर तुम्ही इथं बघू शकता की आता मी रिव्हर मिडो ड्राईव्हला आहे जिथं निनाद राहतो. तिथून 84 माइल्सचं टोटल ड्राईव्ह आहे आणि आमचं अरायवल होईल 1:36 आता 12:10 झाले आहे. आणि टोटल ड्राईव्हचं टाईम आहे 1 तास 26 मिनटं. तर हा आहे निनाद आणि त्याच्या हातामध्ये चप्पल आता, कारण की नायग्रा फॉल्सला. आणि हा आहे शिवम, कारण की नायग्रा फॉल्सला पाणीने सगळे शूज आमचे ओले होणार आहेत. तर त्यामुळे आम्ही चप्पल वगैरे ठेवतो आहे. दोघं एकदम बँड पार्टीसारखे दिसत आहे आणि चपला घेऊन हातामध्ये. रुक मैं खोलतो. ओपन.
आणि आता ते चप्पल वगैरे डिक्कीमध्ये टाकताय आणि बस आता आम्ही निघू थोड्याच वेळात. तर हा निनाद आहे लेफ्ट साईडचा, हा माझा क्लासमेट होता सायबर सिक्युरिटीला इथं. आणि शिवम आहे, शिवम निनादचा रूममेट आहे. आणि जसं की मी सांगितलं की तो दिल्लीचा आहे, तर आपण थोडंफार हिंदीमध्ये पण बोलणार आहे आज या ब्लॉगमध्ये. तर चला आता आपण निघूया, आम्ही ऑल सेट आहे. तर बस आता 9 मिनिटामध्ये पोहोचलोय आपण. आणि तुम्ही इथं बघू शकता रोडच्या साईडला पूर्ण नायग्राची जी नदी आहे ती दिसते इथं. आणि समोरच आता आम्ही दाखवतो तुम्हाला पूर्ण. तर तुम्ही हे बघू शकता आता. तर हे असं पूर्ण नायग्राच्या जवळचा पूर्ण एरिया आहे. आणि आम्ही आता पहिली पार्किंग बघायला गेलो होतो, ती फुल निघाली. त्यामुळे आता आम्ही चाललोय दुसऱ्या पार्किंगकडे. आणि त्या पार्किंगच्या एरियाचं नाव आहे गोट आयलंड. तर फायनली सगळे लॉट्स ऑलमोस्ट फुल आहेत. आज सॅटर्डे असल्यामुळे बरीच गर्दी आहे नायग्राला. आणि आता आम्हाला फायनली एक जागा मिळाली आहे. आता ही स्ट्रीट पार्किंगच केली आहे आम्ही. आणि चांगली गोष्ट ही आहे की इथं पार्किंगचे पैसे नाही भरायचे आहे. स्ट्रीट पार्किंग संध्याकाळपर्यंत फ्री आहे, काही मीटर्ड वगैरे नाही आहे इथं. तर ही लोक फक्त आता त्यांचं थोडंफार सामान घेत आहेत गाडीमधनं. आणि आता आम्ही जाणार आहे नायग्रा फॉल्सकडे, ते त्या साईडला आहे. तर आम्ही जस्ट गाडी पार्क केली तिथं. आणि आता ऑलमोस्ट आम्हाला जायचं आहे चालून, जवळपास 1 किलोमीटर चालत जायचं आहे. तिथून नायग्रा फॉल्सचं स्ट्रीट पार्क आहे, तिथं जवळचीच पार्किंग सगळी फुल असल्यामुळे आता आम्ही वॉक करत चालतो आहे. पण आज खूप चांगलं वेदर आहे, त्यामुळे मजा येत आहे फार. निनाद आणि शिवम आहे आपल्या समोर चालत आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले मग मी तुम्हाला दाखवतो नायग्रा फॉल्सचा पूर्ण व्ह्यू. आणि इथं जे ॲक्टिव्हिटीज आहे करायसाठी त्या पण खूप चांगल्या आहे. तर मेड ऑफ द मिस्ट म्हणून एक सगळ्यात चांगलं ॲक्टिव्हिटी आहे इथं. आणि ती सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी आहे. मी सगळ्यात पहिले सगळ्यांना रिकमेंड करेल की तीच ॲक्टिव्हिटी करायची आहे. ती बोटमध्ये घेऊन जातात तुम्हाला पूर्ण नायग्रा फॉल्स जे दोन्ही आहे, एक US साईडचा आणि एक कॅनडाच्या साईडचा, ते दोन्हीही दाखवतात त्याच्यामध्ये. आणि तुम्ही खाली पाण्यामध्ये जाऊन पूर्ण एन्जॉय करू शकता आणि पूर्ण व्ह्यू घेऊ शकता त्या नायग्रा फॉल्सचा. तर आता आम्ही क्रॉस करणार आहे. तर क्रॉस करायसाठी इथं असे त्यांनी बटन्स लावून ठेवले आहे. तर जेव्हाही तुम्हाला क्रॉस करायचं आहे तर असं बटन प्रेस करायचं आणि थोड्याच वेळात ते तिथं लाईट चेंज होईल. तिथं असा एक माणूस येईल व्हाईट कलरमध्ये. आणि तेव्हा जे चेंज झालं तेव्हा तुम्ही वॉक करत जाऊ शकता आणि बाकी सगळीकडच्या गाड्या ऑटोमॅटिकली थांबून जातील. तर असं आता आम्ही त्याचीच वाट पाहतो आहे. ते झालं की मी तुम्हाला दाखवतो. तर आता तो व्हाईट झाला होता आणि जस्ट आम्ही क्रॉस करून चाललो आहे. तर आता 10 सेकंडमध्ये आम्हाला पूर्ण क्रॉस करायचं आहे. तर आता आम्ही फायनली पोहोचलो आहे नायग्रा फॉल्स स्टेट पार्कच्या एंट्रन्सला. बरीचशी लोकं आली आहे, आज फार गर्दी आहे. तर हे एंट्रन्स आम्ही तुम्हाला दाखवून देतो साईडनी थोडा व्ह्यू. इथं लिहिलं आहे पूर्ण नायग्रा फॉल्स स्टेट पार्क आणि सिन्स 1885 असं आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे पण एक एंट्रन्सच आहे, तिथं पण सेम नाव लिहिलेलं आहे. तर पूर्ण असं ते एंट्रन्स आहे, लहान मुलं वर चढले वगैरे आहेत. तर जसं तुम्ही एंट्रन्समधून आले इथं लगेच एक रॅल्फ विल्सन ज्युनियर वेलकम सेंटर आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता नायग्रा फॉल्सबद्दल आणि कुठं काय करायचं आहे त्याबद्दल. आणि सुवेनिर्स पण घेऊ शकता जर तुम्हाला किचन्स घ्यायचे आहे, काही घ्यायचं आहे अशा आठवणी म्हणून, तर ते तुम्ही घेऊ शकता तिथं. तर आता आम्ही चाललो आहे मेड ऑफ द मिस्टकडे. सगळ्यात पहिले मेड ऑफ द मिस्टचं हे स्टोर आहे. तर जसं तुम्ही वापस येता राईड करून पूर्ण तुम्ही या स्टोअरमध्ये एंटर करता. पण आपल्याला जायचं आहे इकडे, आपल्याला लागायचं आता लाईनमध्ये मेड ऑफ द मिस्टचं तिकीट काढण्यासाठी. तर ही पूर्ण लाईन आहे त्याची. तर इथले तिकीट प्राइसेस असे आहे, जर तुम्ही 18+ आहे, अडल्ट आहेत तर $30.25. आणि मी याची इंडियन रुपीजमध्ये किंमत किती आहे ते लेफ्ट किंवा राईट कॉर्नरला दाखवेल. तसंच लहान मुलं 6 ते 12 वर्षाचं जर वय असेल त्यांचं तर $19.75. आणि ऑब्झर्वेशन डेकसाठी $1.25 घेतात ते. जर लहान मुलं आहे 5 वर्षापेक्षा त्यांचे तिकीट्स नाही आहेत, त्यांचं फ्री तिकीट आहे. तसं आता ही पूर्ण लाईन आहे. निनाद आणि हे लागले आहेत पुढे लाईनमध्ये जाण्यासाठी. तर बस आता मी पण तिकडेच चाललो आहे. खूप मोठी लाईन आहे, खूप लोक रांगेमध्ये लागले आहे. पण समरमध्ये चांगली गोष्ट ही आहे की हे सकाळी 9 वाजता उघडते आणि रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असते. की रात्री 8:30 पावणे 9 वाजता इथं सनसेट होतो. तर त्यामुळे तुम्हाला ऊन सापडणार पूर्ण शेवटपर्यंत, शेवटच्या राईडपर्यंत जेव्हा तुम्ही जासाल या बोटवर.
तर आता आम्ही लाईनमध्ये लागतो आहे, फारच मोठी लाईन आहे. तर आता मेड ऑफ द मिस्टच्या लाईनमध्ये लागण्याच्या आधी निनादानी शिवमला रेस्टरूम यूज करायचं होतं. तर इथंच तुम्हाला लाईनमध्ये लागायचं, तिथं त्या साईडला तिथं दिसते आहे ते रेस्टरूम आहे. तिथं तुम्ही जाऊन फ्रेशन अप होऊ शकता मेड ऑफ द मिस्ट करायच्या आधी, कारण की आता रांग भरपूर मोठी आहे. ऑलमोस्ट आम्ही विचार करतो 1-1.5 तास तरी लागेल आम्हाला मेड ऑफ द मिस्टपर्यंत पोचायला. पण ठीक आहे, चला मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर आता मी जस्ट लाईनमध्ये लागलो आणि खूप स्लो नाही आहे लाईन, बऱ्यापैकी आम्ही पुढे येऊन गेलो अजून. तर जसं की मी तुम्हाला आधी दाखवलं तिथं रेस्टरूम्स आहेत आणि तुम्ही बसू शकता, तिथं चेअर्स वगैरे आहेत. लहान मुलांना पण भरपूर लोक घेऊन येत आहेत, तर त्यांच्यासाठी पण इथं सगळी सोय आहे. तर आता एवढी मोठी लाईन आहे, जसं जसं मी पुढे जातो तसं जसं मी तुम्हाला दाखवत जातो की किती वेळ लागतो आहे. तर काही खूप जास्त टाईम लागला नाही, आम्ही ऑलमोस्ट 10 मिनटामध्ये पुढे येऊन गेलो इथपर्यंत, तिकीट काउंटरच्या जवळपर्यंत. मला वाटलं 1-1.5 तास लागेल, बट फास्ट आहे. तर आता नेक्स्ट नंबर आमचाच आहे तिकीट्स काढायचा. निनाद तिकीट्स काढतो आहे. तर आता आम्ही 3 तिकीट्स काढणार आहे आणि बस निनाद इथं टॅप अँड पे करतो आहे. आणि तिकीट्स काढल्यानंतर आता आम्हाला तसं समोर जायचं आहे. ते तिकीट्स प्रिंट झाले, बस आता आम्ही तिकीट घेतले आहेत आणि निघालो आम्ही. तर असे तिकीट्स मिळतात इथं. तर आम्ही 3 तिकीट्स मिळाले आम्हाला नायग्रा फॉल्सचे टोटल जून 21, 2025चे. आणि टोटल तिकीट जसं की $30.25 होतं, त्याच्या अकॉर्डिंग 3 लोकांचं $90.75 आलं आहे. तसं आता आम्ही चाललो आहे. तर इथं जर तुम्हाला खूप वॉक करायचं आणि चालायचं नसेल तर तशा कार्स पण मिळतात, गाड्या मिळतात ज्या तुम्ही चालवून वर येऊ शकता. आणि भरपूर लोक लहान मुलं पण घेऊन आले. सर्वात आता फार छान हवा सुटली इथं. आतापर्यंत खूप गरमी होत होती, पण आता जस्ट मी निनादानी यांना म्हणतो की यार खूपच गरमी होत आहे. पण जसं आम्ही आलो इथं ब्रिजवर एकदम छान हवा सुटायला लागली आहे. तर बस तुम्हाला दाखवतो आम्ही पूर्ण. भरपूर लोक आले आहेत आज. काही बोलायचं आहे शुभम? कुछ बोलना है तेरे को? दोस्त. तर आज खूपच छान आणि असं सुंदर दिसते ब्रिज तो पूर्ण. आणि बस आता आम्ही पोचलो आहे मेड ऑफ द मिस्ट आणि लोअर गॉडच्या एंट्रन्सला. बस इथनं आता आम्हाला लिफ्ट घ्यायची आहे, म्हणजेच एलिव्हेटर घ्यायचं आहे आणि खाली जायचं आहे त्या जागेपर्यंत. तर बघूया, फारच मजा येणार आहे. मी तर खूप वेळा आलो आहे नायग्राला, बट तरी एक्साइटमेंट असं वाटतं की पहिल्यांदा आलो आहे तशीच आहे. तर आम्ही आता पोचलो आहे एलिव्हेटरकडे आणि आम्हाला नंबर 4 एलिव्हेटर मिळालं आहे. आणि असे 1, 2, 3, 4 एलिव्हेटर या साईडनी आहे, 3-4 एलिव्हेटर त्या साईडनी, आणि दोन्ही साईडनी उघडतात हे एलिव्हेटर्स. त्याच्यामुळे बरीचशी लोक आता या लिफ्टमध्ये बसणार आहे आमच्यासोबत. आणि तिकडे परत त्या साईडला पण ऑब्झर्वेशन डेक आहे, जेव्हा तुम्ही वापस येता तेव्हा तुम्ही तो ॲक्सेस करू शकता पूर्ण एरिया. पण तात्पुरता आता आम्ही खाली जाणार आहे. बस आता एलिव्हेटर उघडलं, आम्ही खाली पोचलो आहे ग्राउंड फ्लोअरला. बस बाहेर निघालो आहे आता बस खाली येऊन इकडे बाहेर निघायचं आहे. आणि असं आपण पोचलो आहे खाली आता. आणि खूप सुंदर आहे नायग्रा फॉल्स. इथं तिकीट्स वगैरे दाखवायचे असतात, आम्ही तिकीट्स दाखवले आहे. आणि याच्यामध्ये ते सगळे यूज केलेले पॉन्चोस वगैरे ठेवतात. आणि जसं वॉकी पडला आहे त्याचा, तो चालला आहे वॉकी उचल्यासाठी. तर बस त्यांनी असं हे शेड ठेवलं आहे आणि याच्यामध्ये ते पॉन्चोचं वितरण करत आहे, म्हणजेच रेनकोट देत आहेत ते इथं. तर बस आता आम्ही तो घेणार आहे आणि पुढे जाऊ. थँक्यू सो मच. आणि बस आता आम्ही चाललो आहे खाली. ऑल राईट. ती बोट ॲक्च्युली जी होती तिथं, ते लोक आता उतरत आहेत सगळे, ती वापस आली होती. त्यामुळे आता भरपूर जागा आहे त्या बोटवर आम्हाला. तर बस आता लोक वापस येत आहेत. बघा असं लोकांनी ते रेनकोट्स घातले आहेत. तर बस आता आम्ही पोचलोच आहे. थोड्याच वेळात आता आम्हाला हा पॉन्चो घालायचा आहे. तो घातल्यानंतर पण मी दाखवतो तुम्हाला की तुम्ही कसे दिसणार आहे त्याच्यामध्ये. आणि बस आता पोचलो आहे आम्ही ऑलमोस्ट. बोट आमची तिथं रेडी आहे इकडे. आणि बघूयात आपण कसं दिसणार आहे सगळं. तर फार एक्सायटेड आहे मी तर, आणि पोरं पण बरेच एक्सायटेड दिसत आहेत. बऱ्याच दिवसानंतर आलो आहे आम्ही नायग्रा फॉल्सला या व्हिडिओच्या निमित्ताने. तर बघूया आपण. तर मी पण आता पॉन्चो घालून घेतला आहे. तर असं पूर्ण मेड ऑफ द मिस्ट वगैरे त्याचं टॅग येते त्याच्यावर. आणि ऑलमोस्ट आता आम्ही पोचलो आहे. सगळे लोक चढत आहेत बोटवर. तर मी तुम्हाला लवकरच दाखवतो. आणि शिवम ट्राय करतो अजूनही, त्याला निनाद मदत करतो. तो बॅग वगैरे घेऊन आला आहे, त्यामुळे त्याला अवघड जात होतं. निनाद रेडी? ऑल सेट? शिवम ऑल सेट?
एकदम. चलो फिर. तर आता बस आम्ही वर चाललो आहे. मी तुम्हाला दाखवतो सगळं. आणि आम्हाला वरच्या डेकवर जायचं आहे. जनरली ट्राय करायचं की वरच्या डेकवर जायचं, कारण की तिथून चांगला व्ह्यू मिळतो पूर्ण नायग्रा फॉल्सच्या याचा. तर आता आम्ही पटकन वर चढून एकदम मधली जागा पकडायचा प्रयत्न करणार आहे, कारण की भरपूर लोक तिकडे पळत चालले असतील. आणि आम्ही असं पोहोचलोय वर. खूपच छान झालं आणि आम्हाला जागा नाही मिळाली वरची, कारण की बरेचसे लोक पहिले येऊन गेले. बट आम्ही इथली साईडची जागा पकडून घेणार आहे पटकन आता, जेणेकरून आम्हाला फुल नायग्रा फॉल्सची मजा येईल. तर तिकडे तो पहिला US वाला फॉल आहे आणि त्या साईडला जो आहे तो नायग्राचा कॅनडावाला फॉल आहे. आणि त्या साईडला पूर्ण कॅनडा आहे. तर बघूया, इथून चालू होतो आपण पहिला नायग्रा फॉल्स. आणि याचे इथं निनाद आणि शिवम. तर अजूनही लोक येत आहेत सगळे. पूर्ण बोट भरल्याशिवाय ही बोट निघत नाही. तर बस आता आम्ही त्यासाठी थांबलो आहे की सगळे लोक येतील. आम्हाला इकडे जागा भेटून गेली आहे. दोघं वेट करतो आम्ही. आणि बरेचसे लोक फोटो वगैरे काढताय. सगळे एक्सायटेड आहे. खूप मजा येऊन गेली आहे. तर बस आता जसंच बोट सुरू झाली तसं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर जेव्हा पूर्ण फिरून आले त्याच्यानंतर ती अशी बोट वापस येते आणि जिथं आम्ही बोट घेतली तिथं ते पार्क करतात. आणि त्या साईडला पूर्ण कॅनडाचे लोक आहे. तर जसं आता डेज यांचे ठरलेले असतात की आज US आहे ब्ल्यू कलरमध्ये आणि कॅनडा आहे पिंक कलरमध्ये, तर ते ऑल्टरनेट चालत राहते. कधी येलो कलर पण स्विच करतात ते. तर आता पोहोचलो आहे इकडे. या नायग्रा फॉल्सचा पहिला फॉल्स आहे हा. खूप हवा चालू आहे. खूपच सुंदर आहे आणि एकदम मजा येऊन राहिली आहे. बघा तुम्ही, छान आहे. पूर्ण असं पक्षी पण उडताय तिथं छान. त्याला म्हणतात केव्ह ऑफ द विंड. तर आपण बघूया ते पण आपल्या तिकीट मिळणार आहे तिथे. तर आता आम्ही चाललो आहे कॅनडा साईडच्या वॉटरफॉलला. तर बघूयात आपण आता ती मजा येणार आहे. लोक ऑलरेडी खूप एन्जॉय करताय. हे आहे कॅनडा साईडचा. जवळ आहे आम्ही. व्हिडिओ नीट येणार पण आहे की नाही. जवळ आहे. निघायला फार मजा येते. एक नंबर जबरदस्त. खूपच सही आहे. खूपच जबरदस्त आहे. पूर्ण ओलं झालो आहे मी. आणि बघा तुम्ही पूर्ण वॉटरफॉलच्या खाली लोक आहेत. खूप मजा करून राहिले सगळे लोक. जबरदस्त आहे एकदम. आता पकडून घेतो बच्चा तरी. इकडे पूर्ण आता तो फॉल्स आहे. पूर्ण शहर वगैरे सगळं ओलं झालं. कितीही पॉईंट का किती रेट का तुम्ही ओले होणारच आहे. अशी पूर्ण राईड होती बोटची. मिळवतो मी सगळ्यात पहिली गोष्ट इथं आल्यावर ही खराब. त्याची इतकी मजा कोणत्याच दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये येणार नाही. त्यानंतर आम्ही अजून केव्ह ऑफ द विंड्सला जायचा विचार करतोय. बघूया, हे लोक थकले आहेत जरा. इनकेस जर तुला नाही यायचं तुम्ही एकदा जाऊन येईल. मी तुम्हाला सगळं दाखवत होते. दिस इज सो टायर्ड गाईज. आता जस्ट झालंय. मी पॉंचो काढलाय आणि बघा फुलं झालोय मी खाली पर्यंत. जरूर तुम्ही नायग्रा फॉल्सच्या आउटसाईड घेऊन आले तर बस मजा करा. एक आनंद आहे आयुष्यामध्ये. सगळ्यात मजा गोष्टी आहे की जिथं तुम्हाला फिरता येते. प्रिव्हिलेज मानतो मी इथं शिकायला येऊ शकलो. त्याच्यानंतर नायग्रा फॉल्स वगैरे सगळं बघायला मिळालं होतं. लवकरच आई बाबा आले की त्यांना पण मी नायग्रा फॉल्स घेऊनच येणार आहे. आणि मी सगळ्यांना रेकमेंड करेन की तुम्ही एकदा तरी येऊन जावा. घेईल मी कपडे बाकीच्यांसोबत आता. आणि बस त्यानंतर आता आम्ही जाऊ केव्ह ऑफ द विंड्सला. ती दोघं थकली आहेत खूप. ते म्हणत आहेत की त्यांचं नाही जमणार केव्ह ऑफ द विंड्सला यायला खाली. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी पटकन
जाऊन येईल, व्हिडिओ काढून घेईल आणि तिथं तर पूर्ण ओलं होणार आहे. याच्यापेक्षाच तर तुम्ही ओलं होता. तर बघूया आपण आता थोड्याच वेळात भेटूया. आता परत वर आल्यानंतर तुम्ही ऑब्झर्वेशन डेकला जाऊ शकता. तर या एरियामध्ये पूर्ण ऑब्झर्वेशन डेक आहे, तिथं आता आम्ही चाललो आहे. बेसिकली तुम्ही दोन्ही साईडनी बघू शकता. तर मी तुम्हाला या साईडनी जाऊन दाखवतो की वरून कसा व्ह्यू आहे नायग्रा फॉल्सचा. आणि परत हे डिव्हाइसेस जे आहे दुर्बीन बायनॅक्युलरसारखं आहे, त्याच्यामुळे 25 सेन्स टाकायचे तुम्ही जवळून बघू शकता. पण मला कधी आवडलंच नाही ते, त्यामुळे मी रेकमेंड करेन तुम्ही कधी यूज करू नका ते. असं दिसतंय असं छान वातावरण. तर मध्ये तिथं असे ग्लासेस पण आहे आणि तिथूनही तुम्ही बघू शकता नायग्राचा खूप छान व्ह्यू मिळतो. तर बस मी तुम्हाला तेच दाखवतो आता. आणि आता आपण चाललो आहे ऑब्झर्वेशन डेकच्या बाहेर. हे झालं आहे, तर हा आता इथं एक्झिट आहे असा. तर बस निघूयात आता बाहेर. तसंच मी तुम्हाला आधी सांगितलं होतं व्हिडिओच्या स्टार्टमध्ये की एक्झिट घेताना आपल्याला या मेड ऑफ द मिस्टच्या स्टोअरला जावं लागतं. तिथूनच आत जाऊन तुम्ही एक्झिट घेऊ शकता. तर बस आता मेड ऑफ द मिस्टमध्ये चाललो आहे आम्ही. आणि यहाँ मिळते प्रेझेंट, इथे मिळतात प्रेझेंट्स आणि इकडे सगळे तुम्हाला कप्स वगैरे मिळतील. मेड ऑफ द मिस्टचे, नायग्राचे प्रिंटेड कप्स आहे, पण खूपच महाग असतात हे. बऱ्याच गोष्टी इथे कोस्टर वगैरे पण आहे, जे तुम्ही तुमच्या कॉफी मागच्या खाली वगैरे ठेवू शकता असे. आणि हे आहे $7 एवढंसं. खूपच महाग असतात इथं सगळ्या. आता इथे हे सॉफ्ट टॉईज पण आहे, तर याची एकाची किंमत आहे $16. खूपच महाग असतात ह्या सुव्हिनिर्सच्या गोष्टी ज्या आहेत त्या. हे मग्स वगैरे पण आहे. या मगची किंमत पाहू आपण किती आहे. या मगची किंमत आहे $11. तसंच आता तरी आपण आलो आहे, तर ही लोक बघतायत काहीतरी त्याला घ्यायचं आहे. तर निनादला बघतोय, चेक करतो की काय पाहिजे आणि तो बाय करणार आहे. तसं खूप मोठं स्टोअर आहे हे. तर बस आता आम्ही थोड्याच वेळात निघू इथून आणि पुढे जाऊ. तर शिवम सांगणार की हे काय आहे. क्या बोलते शिवम इसको? स्टॅनली कप. तर याला म्हणतात स्टॅनली कप. आणि हे खूपच महाग असतात. बाहेर पण इतर वेळेस तुम्ही असे घेतले तर आपण बघू मेड ऑफ द मिस्टच्या पॅजिंगवाले नायग्राला केवढ्याच्या मिळत आहे. आणि बघू शकता $32 एक मग आहे. हा खूपच महाग आहे. आणि एनिवेज इथं सगळ्याच गोष्टी महाग असतात ज्या सुव्हिनिर्सच्या तुम्हाला घ्यायच्या आहे. तर आता निनाद आणि शिवम दोघांनी एक सुव्हिनिर घेतला आहे, प्लस मी पण सेम जे शिवमने घेतलं आहे ते घेतलं आहे. तर शिवमने घेतलं आहे मेड ऑफ द मिस्टचं किचन मॅग्नेट. मागून असे 2 मॅग्नेट आहे आणि ते बॉटल ओपनर पण आहे. आणि निनादने घेतलं आहे ते पण किचन मॅग्नेटच आहे. ते असं आहे, मागून मॅग्नेट आहे त्याला, आतमध्ये मॅग्नेट आहे, पण ते असं दिसते. तर ये कितने का आहे? ये है $4. $4 का. तर हे $4 आहे किचन मॅग्नेट. आणि निनादने केवढ्याचं घेतलं आहे? $5.5. तर चला आता. तर ही ती जागा आहे जिथं आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथं पूर्ण बॅरिकेड्स लावलेले आहे. तर समोरचा व्ह्यू दाखवता नाही येणार, पण तरी समोर मी पूर्ण नायग्रा नदीचं पात्र दाखवून देतो की किती मोठं आहे ते. आणि हे असं इतकं दिसतंय पूर्ण. तर इथं तुम्ही समोर जाऊ शकत होते या पूर्ण एरियामध्ये. तिथं जाऊन उभं राहू शकत होते. आणि रात्रीच्या वेळेस नायग्राच्या इथं कॅनडाच्या साईडनी या फॉलवर लाईट्स हे करतात, ते फ्लॅश करतात. आणि याच्यामुळे खूप असं रंगीबिरंगी दिसते नायग्रा फॉल्स. माझ्याकडे जर एखादा जुना व्हिडिओ असेल तर मी तो दाखवतो, पण सध्या आम्ही आज रात्रीपर्यंत थांबायचा विचार नाही करत आहे. तर आता आम्ही त्या साईडला जायचा प्रयत्न करणार आहे. तिथं तुम्ही बघू शकता की लोक उभे आहेत त्या पॉईंट. तर तो हा समोरचा जो ब्रिज आहे तो क्रॉस करून तिकडे जावं लागते. तर बस आता आम्ही त्या साईडला जाणार आहे वॉक करत करत. आणि हे पूर्ण अशी नदी ती वाहत जाते. तो ब्रिज पूर्ण नदी क्रॉस करून तिकडे घेऊन जाणार आहे आपल्याला. आणि त्या साईडने आपण कॅनडाचा जो नायग्रा फॉल्स आहे ते बघू शकतो. तर आता आम्ही चाललो आहे त्या पेडेस्ट्रियन ब्रिजकडे. पूर्ण ब्रिज क्रॉस करून आम्ही गोट आयलंड जाणार आहे. तर मी दाखवतो तुम्हाला की पेडेस्ट्रियन ब्रिजच्या नंतर त्या साईडला काय काय बघण्यासारखं आहे. तर बस आता असा पूर्ण ब्रिज क्रॉस केला आहे आपण आणि एंडिंगला पोहोचलो आता ब्रिजच्या. तर बस हा ब्रिज कनेक्ट करतो नायग्राच्या मेड ऑफ द मिस्टवाल्या साईडला आणि कॅनडाच्या गोट आयलंडच्या साईडला. पकडलं आहे निनाद आणि शिवमला, दोघे मागे उभे आहेत. बस आता आम्ही चाललो आहे त्या साईडला टेरापिन पॉईंट जो त्याला म्हणतात. बस तिथे जाऊन तुम्हाला मी सगळं दाखवलं आता टेरापिन पॉईंट आणि हे ते. आणि शिवम ऑलरेडी एक्सायटेड आहे टेरापिन पॉईंटला जायसाठी. तर चला आपण बघूया.
तर बस थोड्याच वेळात तुम्ही ब्रिज वगैरे क्रॉस करून घेतल्यानंतर इथं दिसेल तुम्हाला वेलकम टू गोट आयलंड नायग्रा स्टेट पार्क, नायग्रा फॉल्स स्टेट पार्क USA. बस तिकडे तो बोर्ड आहे आणि आपण या साईडला चाललो आता. इथून खाली जायचं आहे, तिथं आपलं जात आहे. तर हा असा पूर्ण मॅप आहे. आपण जस्ट तिथं मिड ऑफ द मिस्टवाल्या एरियामध्ये जाऊन होतो आणि आता आपण चाललो आहे इकडे. आहे टेरापिन पॉईंट, इकडे सगळ्यात वरचा कोपऱ्यातला जो पॉईंट दिसतो तो टेरापिन पॉईंट आहे. आणि केव्ह ऑफ द विंड्स आहे, तिथं तुम्ही खाली जाऊ शकता. तसे केव्हसारखं आहे आणि इथं धबधबा पडतो पूर्ण नायग्रा फॉल्सचा, तर ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. इकडे जो आहे तो आपण जो फॉल्स केला पहिला युनायटेड स्टेटच्या साईडचा, त्याला ब्रायडल व्हील फॉल्स म्हणतात. आणि जो कॅनडाच्या साईडचा फॉल आहे त्याला हॉर्सशू फॉल्स म्हणतात. तर या साईडनी पूर्ण कॅनडा आहे या पाण्याच्या बाजूने आणि या साईडनी पूर्ण US आहे. त्या साईडनी परत पूर्ण कॅनडा आहे आणि खाली इकडे US आहे. तसं इथं दिसत आहे. तर बस चला आता तुम्हाला मी केव्ह ऑफ द विंड्स बाहेरून दाखवून देतो. फार उशीर झाला आहे त्यामुळे आता आम्ही जाणार नाही आहे केव्ह ऑफ द विंड्सला. तर केव्ह ऑफ द विंड्सला जर तुम्ही गेले तर त्याच्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटीज आहे. पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे की ते तुम्हाला थिएटरमध्ये घेऊन जातात. तर त्या थिएटरमध्ये ते पूर्ण एक फिल्म लावतात. त्या मूवीमध्ये त्यांनी सगळे एक्सप्लेन केलेलं आहे की नायग्रा फॉल्स पहिले कसं होतं, त्याच्यानंतर नायग्रा फॉल्सवर पूर्ण रेव्होल्युशन कसं झालं आहे. कारण की बरेचसे इंडस्ट्रियलिस्टनी इथं त्यांच्या फॅक्टरीज टाकल्या होत्या. नायग्राचं पाणी पूर्ण खराब होत होतं आणि नायग्रा फॉल्स नव्हतं तेव्हा. तर इथले काही असे लोक होते ज्यांनी पूर्ण रिवोल्ट केला आणि नायग्रा फॉल्स हे जे आहे ते गव्हर्नमेंटला मिळवून दिलं की नाही, नायग्रा फॉल्सची एकदम जी सौंदर्य आहे नायग्रा फॉल्सचं ते तसंच टिकत राहावं म्हणून सगळ्या ज्या पण केमिकल फॅक्टरीज होत्या इथं त्या सगळ्या काढून टाकल्या. आणि त्याच्यानंतर इथं त्यांनी नायग्रा फॉल्सचं पूर्ण निर्माण केलं. आणि नायग्रा फॉल्समध्ये इथं पूर्ण टर्बाईन लावलं आहे त्यांनी, ज्याच्यामुळे ते पूर्ण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते. तर इथं जी पण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते ती पूर्ण अपस्टेट न्यूयॉर्कला, पूर्ण न्यूयॉर्क स्टेट आणि ईस्ट कोस्टला जे पण आहे USचा ईस्ट कोस्ट आहे तिथं सगळीकडे इलेक्ट्रिसिटी नायग्रा फॉल्सपासून जाते. तर बस ही ती पूर्ण मूवी दाखवतात. मला खरंच आज टाईम नाही आहे त्यामुळे मी दाखवू नाही शकणार आहे तुम्हाला ते सगळं. आणि केव्ह ऑफ द विंड्स आहे तिथं पूर्ण असे केव्ज आहे. एक नायग्रा फॉल्सचा जो फॉल्स आहे तो वरून खाली धबधब्यासारखा पडत असतो. जर माझ्याकडे जुने व्हिडिओज असतील तर मी नक्की टाकील ते. पण आता आपण पोचलो आहे. कोणता पॉईंट आहे निनाद? हा अमेरिकन फॉल्स, हॉर्सशू फॉल्स आहे आणि हा ब्रायडल फॉल्स आहे पुढचा. आणि मागे तिकडे जो आहे तो कॅनडाचा फॉल्स आहे, तुम्ही तो दाखवतो. आणि जी मी स्टोरी सांगत होतो त्याच्यामध्ये निकोला टेस्लाचं खूप मोठं योगदान होतं. तर हे नायग्रा फॉल्समध्ये इलेक्ट्रिसिटी जे पण प्रोड्यूस झाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण टर्बाईन्स वगैरे बसवले होते. आणि मी याचं थोडं रिसर्च करून आणखी चांगलं घरी गेल्यानंतर एक व्हिडिओ रेकॉर्ड करेल आणि दाखवेल तुम्हाला सगळ्यांना की एक्झॅक्टली काय. हा अमेरिकन आहे राईट. तर आता हा अमेरिकन फॉल्स आहे जो मी आधी तुम्हाला दाखवला आहे. आणि पाठीमागे कॅनडाचा हॉर्सशू फॉल आहे. पण हा ही एक जागा आहे जिथं तुम्ही जाऊन उभे राहू शकता. आणि मी दाखवतो तुम्हाला दुसरा फॉल्स पण. बस आता आम्ही स्टेअर्स उतरतो आहे. या साईडचा पण छान व्ह्यू भेटणार आहे आपल्याला, तसंच त्या साईडचा पण भेटणार आहे. खूप लोक आलेले आहे, खूप जास्त गर्दी आहे. तर वीकेंड्स होऊ शकेल तर तुमच्याकडून अवॉइड करा. तर हे आता एंट्रन्स आहे केव्ह ऑफ द विंड्सचं. तर आता आपण तिकडे आतमध्ये जाणार आहे. तर ऑलमोस्ट आता इथं अडल्ट्सचं जे आहे ते $23चं तिकीट आहे. लहान मुलांचं 6 ते 12 वर्षापर्यंत जे आहे त्यांचं $19 आहे. आणि 5 आणि त्याच्या खालचे जर असले तर ते फ्री आहे. आणि जर सिनिक ट्रॉली घ्यायची आहे तुम्हाला तर त्याचे $5 आहे अडल्टचे. 6 ते 12 वर्षाचे जे आहे ते $3 आहे. आणि 5च्या आत असलं तर त्यांना सगळं फ्री आहे. तर आता आम्ही फायनली ठरवलं आहे की आम्ही जायकालाच जेवण करणार आहे. आम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटला जाणार होतो हांडी नावाच्या, पण खूप उशीर झाला आहे आता आणि सगळे थकलो आहे आम्ही. त्यामुळे आता आम्ही जायकात चाललो आहे. असं दिसते जायका समोरून आणि हे त्याचं एंट्रन्स आहे. आणि इथं बुफे स्टाईल आहे पूर्ण. तर मला जस्ट दाखवायचं होतं की यांचे टोटल आहे $22 प्लस टॅक्स. त्याच्यामध्ये पूर्ण हा बुफे येतो अनलिमिटेड. आणि बस तिथं बाकी त्यांनी बेसिक इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहे की काय आहे. तर निनाद ऑलरेडी त्यांनी बुक केलं होतं जागा आणि तो इथं बसलेला आहे.
तर बस आता आम्ही थोड्या वेळात सुरू करू जेवण वगैरे करायला. तर असं पूर्ण बुफेसाठी इथं प्लेट्स वगैरे ठेवले आहेत त्यांनी. आणि पापडी आहे, छोले आहे, त्याच्यानंतर बटाटे आहे, दही वडे आहे, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, लिंबू आहे, सॅलड आहे पूर्ण इथं, कांदा वगैरे. हे इंडियन लोकांसाठी, व्हेजिटेरियन लोकांसाठी बेस्ट रेस्टॉरंट आहे जायका. तर इथं रायता आहे, लोणचं आहे, त्याच्यानंतर भजे आहे, समोसे आहे छोटे छोटे, इथं जिरा राईस आहे, त्याच्यानंतर मशरूम मेथी मसाला आहे, इथं दाल मखनी आहे, पनीर टिक्का मसाला आहे, आलू गोबी आहे, पालक पनीर, व्हेजिटेबल पुलाव आहे आणि नॉनव्हेजमध्ये या सर्व गोष्टी आहेत. तर हे सगळं फक्त $20 मिळते इथं. आणि शिवमनी चालू केलं आहे ऑलरेडी घेण्यासाठी जेवण. तर मी पण आता सुरू करतो लगेच. बस आपल्याला इथनं प्लेट उचलायची आहे आणि सुरू करायचं. तर मी सर्वात पहिले दहीवड्यांनी सुरुवात करतो आहे आणि भज्यांनी. त्याच्यानंतर बाकी त्यांनी त्यांचं जेवण पण घेऊन घेतलं आहे, इनांदे पण घेतलं आणि सुरू केलं आहे, नान पण आले आहेत. तर बस आता आम्ही जेवण करायला सुरू करतो आहे आणि मग दाखवतो मी. तर मी आता मेन कोर्स घेतला आहे. सगळ्यात पहिले इथं आहे बटाटा कोबीची भाजी, त्यानंतर इथं आहे पनीर बटर मसाला, रोटी आली ऑलरेडी, हा व्हेजिटेबल पुलाव आहे आणि हे आहे पालक पनीर. तर मी एवढं आता सगळं ट्राय करणार आहे. तर गाईज आम्ही आता घरी निघालो आहे नायगरावरून. तर आता 69 माइल्स राहिलेले आहेत. आम्ही जवळपास 1 तासात पोहोचू घरी 7:30 पर्यंत. तर असे आम्ही आता घरी पोहोचलो आहे सुखरूप. मी आता निनाद आणि शिवमला ड्रॉप करतोय. तर मी जस्ट आता निनाद आणि शिवमला सोडून आलो आहे आणि घरी पोहोचलो आहे. तर आता जस्ट आपण बघू की टोटल ट्रिप केवढ्या माईल्सची झाली आपली. तर टोटल ट्रिप झाली आपली 193.5 माइल्स आणि गाडीने ॲव्हरेज दिलं आहे 30.9 माइल्स पर गॅलनचं. तर छान होती ट्रिप. आता ही मी पूर्ण आता व्हिडिओ एडिट वगैरे करेल आणि तुम्हाला लवकरात लवकर दाखवायचा प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ मी आता इथंच संपवतो मित्रांनो.